नमस्कार, तुमच्या सगळ्यांचं खूप खूप स्वागत करते आहे आणखी एका नवीन व्हिडिओमध्ये। आज आपण किचन रिलेटेड टिप्स आणि ट्रिक्स शेअर करणार आहोत आणि तुमची अवघड कामे सोपी होण्यास या टिप्सने खूप मदत होणार आहे। त्यामुळे कोणताही उशीर न करता चला आजच्या व्हिडिओला सुरुवात करूयात। व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। सगळ्यात पहिली टिप आहे ती म्हणजे कडधान्य रिलेटेड। बऱ्याचदा असं होतं की आपल्याला जे आहे दुसऱ्या दिवशी काही उसळ वगैरे करायची असते किंवा काही करायचं असलं आणि आपल्याला लक्षातच राहत नाही की अरे आपण तर भिजतच घातलं नाही। मग अगदी 15 मिनिटात जे आहे तुम्ही कशा पद्धतीने हे कडधान्य जे आहे ते भिजवू शकता। मी इकडे जे आहे ते मटकी घेतलेली आहे। तुम्हाला डाळ भिजवायची असेल किंवा हरभरा असेल, वाटाणा असेल, काहीही भिजवायचं असेल तर त्यासाठी तुम्हाला लागणार आहे हॉटपॉट। कारण तुम्हाला 15 ते 30 मिनिटात भिजत घालायचं असेल आणि अगदी जसं आपण नेहमी भिजत घालतो तसंच हवं असेल तर तुम्हाला मग हॉटपॉटचाच वापर करावा लागेल। त्यामध्ये जेही तुम्हाला कडधान्य भिजत घालायचं आहे ते कडधान्य टाकायचं आहे। आता बघा मी इकडे मटकी घेतलेली आहे। बऱ्याचदा असं होतं की हरभऱ्याची डाळ असेल किंवा कोणतीही डाळ असेल ती सुद्धा तुम्हाला भिजवत घालायची असेल तर तुम्ही अशाच पद्धतीने घालू शकता। त्यानंतर त्यामध्ये घालायचं आहे तुम्हाला गरम पाणी। गरम पाण्याचाच वापर करायचा आहे, थंड पाण्याचा वापर करायचा नाही। हॉटपॉट आपण यासाठी इथे वापरतोय जेणेकरून यामध्ये गरम पाणी टाकलं तर ते गरमच राहील। याचं झाकण बंद करायचं आहे आणि आता तुम्हाला मी हे दाखवते 15 मिनिटांनी। तर तुम्ही 15 मिनिटांनी बघू शकता ही जी काही मटकी आहे ती बऱ्यापैकी जी आहे ती भिजत गेली जी आहे ती झालेली आहे। जर तुम्ही ही शिजवायला जरी घेतली ती ही आरामशीर शिजेल आणि जर तुम्हाला पुन्हा वेळ असेल तर पुन्हा 30 मिनिटांनी सुद्धा मी तुम्हाला याचा जो आहे तो रिझल्ट दाखवते। तर त्यामुळे तुम्ही ही पद्धत जी आहे ती नक्की फॉलो करू शकता आणि पहिल्यांदा व्हिडिओ बघत असाल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन नक्की ऑल करा। आता 30 मिनिटं झालेले आहे आणि 30 मिनिटात तर ही जी काही मटकी आहे ती पूर्णतः भिजलेली आहे। आता ही डायरेक्टली तुम्ही शिजवू शकता। सो तुम्हाला ही जी काही टिप आहे ती कशी वाटली मला कमेंट करून नक्की सांगा। नंतरची टिप आहे अशा डायरी रिलेटेड किंवा बुक रिलेटेड। बऱ्याचदा असं होते की मोठे मोठे बुक्स असतात किंवा डायरीही मोठ्या मोठ्या असतात आणि ते आपण नेमकं कोणत्या पेजवर आपण पुस्तक असेल तर जे आहे वाचत आहोत किंवा नोटबुक असेल तर कोणत्या पेजवर लिहत आहे हे पटकन सापडत नाही। तर आपल्याला जे आहे मी एकदम मस्त अशी ट्रिक सांगणार आहे जेणेकरून जर तुमचे मोठे मोठे पुस्तक असेल आणि तुम्ही कोणत्या पेज नंबर वाचत होता ते तुम्हाला लक्षात राहत नसेल किंवा मग वही असेल त्याही साठी तुम्ही जे आहे असेच ट्रिक फॉलो करू शकता। तर तुम्हाला घ्यायचं आहे रबर बँड। रबर बँड घेतल्यानंतर कोणत्या पेजपासून तुम्ही वाचत आहात किंवा कुठून लिहत आहात त्याला बघा अशा पद्धतीने हे रबर बँड लावून घ्यायचं आहे। अगदी मधोमध अशा पद्धतीने हे ठेवायचं आहे। जेव्हाही तुम्ही हे पुस्तक किंवा नोटबुक जे आहे ती बंद कराल आणि जेव्हाही तुम्हाला हे वाचायचं असेल तुम्हाला हे जे आहे ते पटकन सापडेल आणि तुमचा वेळ जो आहे ते भरपूर वाचेल। तुम्हाला ही ट्रिक कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा। बघा वरच्या बाजूने सुद्धा हे अशा पद्धतीने दिसत आहे। आय होप ही टिप तुम्हाला खूप आवडली असणार। नंतरची टिप आहे स्वेटर रिलेटेड। आता थंडी जी आहे भरपूर जी आहे सुटायला लागली आहे त्यामुळे स्वेटर आता सगळ्यांचे बाहेर निघाले आहेत। बट अशा पद्धतीचे जे काही स्वेटर असतात ना त्याला बिलकुल खिसा नसतो। बघा वरून सुद्धा याला खिसा नाही आहे आणि आतल्या बाजूने सुद्धा खिसा नाही आहे। तर मग अशा पद्धतीच्या स्वेटरला जो आहे तुम्ही एकदम टाकाऊपासून टिकाऊ कसं करू शकता ते सांगणार आहे। तर ज्वेलरीचे बघा हे असे पाउचेस असतात आणि ते अगदी घरी तसेच पडलेले असतात, त्याचाच वापर आज आपण करणार आहोत। तर काय करायचं आहे हे कशा पद्धतीने तुम्हाला असेंबल करायचं आहे ते मी तुम्हाला सांगते। तर स्वेटरच्या बघा या आतल्या बाजूनी त्याला अशा पद्धतीने इथे ठेवायचं आहे। आता हे कशा पद्धतीने तुम्ही इथे सील करू शकता जेणेकरून हे इथेच राहील तर त्यासाठी तुम्हाला जे आहे याची जी चेन आहे ती ओपन करावी लागेल। चेन ओपन केल्यानंतर सेफ्टी पिन घ्यावी लागेल म्हणजेच टाचन, आणि टाचनने बघा या पद्धतीने मी ज्या पद्धतीने लावत आहे व्हिडिओ तुम्ही जे आहे ते व्यवस्थितरित्या बघा आणि स्वेटरला अशा पद्धतीने ते जे आहे टच करून घ्यायचं आहे आणि ही जी टाचन आहे ती बंद करून घ्यायची आहे। अगदी टाकाऊपासून टिकाऊ होतं आणि ज्वेलरीचे बॉक्स पडलेले असतात हे असे पाउचेस, तर त्याचा वापर तुम्ही नक्कीच करू शकता। कुठे बाहेर जायचं असेल, पैसे वगैरे ठेवायचे असेल, स्वेटर घातलेलं असेल तर नक्कीच तुम्ही याचा वापर करू शकता। आणि असं बिलकुल नाही की ही टाचन वगैरे लागेल। जर तुम्हाला असं वाटतच असेल ही टाचन लागेल तर तिथे चिकट टेप तुम्ही लावू शकता। तर बघा वरून सुद्धा दिसत नाही की आपण एक्स्ट्रा यामध्ये काही जे आहे ते ठेवलेलं आहे। नक्की तुम्ही हे ट्रिक जी आहे ती फॉलो करून बघा, खूप युजफुल आहे आणि खूप युनिक आहे।
नंतरची आपली टिक आहे चहापत्तीच्या या पाउचेस रिलेटेड. बऱ्याचदा असं होतं चहापत्ती संपली की आपण हे पाउचेस काय करतो, फेकून देतो, पण ह्या पाउचेसचा तुम्ही रियूजसुद्धा करू शकता. तर ह्या पाउचेसमध्ये बघा अशा पद्धतीचं एक सिल्वर जे आहे पाऊचसुद्धा मिळतं, याचासुद्धा वापर तुम्ही करू शकता. पण आज आपण याचा वापर न करता खोका कशा पद्धतीने तुम्ही वापरू शकता ते मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. ही जी काही टिप आहे ती फक्त बॉक्सेस रिलेटेडच आहे. जर पाउचेसमध्ये तुमचं आलं असेल तर मग त्यासाठी ही टिप जी आहे ती तुम्हाला कामी येणार नाही. अशा पद्धतीने बॉक्स मधातून काढून घ्यायचा आहे. त्यामध्ये जो काही सिल्वर जो फॉईल पेपर असतो तो काढून घ्यायचा आहे. बघा अशा पद्धतीने एक बॉक्स तयार झालेला आहे. आता याचा वापर तुम्ही खूप युनिक पद्धतीने करू शकता. तो कसा तेच मी तुम्हाला आता सांगणार आहे. आता हा बॉक्स तयार झाल्यानंतर आपल्याला लागणार आहे चिमटे. ज्या चिमट्याची पकड जी आहे ती घट्ट आहे तो चिमटा घ्यायचा आहे. बघा स्टीलचा चिमटा, प्लास्टिकचा चिमटा कोणताही घेऊ शकता, फक्त त्याची जी पकड आहे ती घट्ट असावी. त्यामुळे मी इकडे प्लास्टिकच्या चिमट्याचा वापर करते आहे. आता याचा वापर आपल्याला करायचा आहे फ्रीजमध्ये. तर फ्रीजमध्ये तुम्ही बघा एक्स्ट्रा स्टोरेज म्हणून याचा वापर करू शकता. अशा पद्धतीने जर चिमट्याचा वापर करून फ्रीजला जर हे लावलं, त्यामध्ये तुम्ही छोट्या छोट्या गोष्टी ठेवू शकता, जसं की लिंबू झालं, अद्रक झालं, हिरव्या मिरच्या झाल्या. तर ह्या गोष्टी तुम्ही ठेवण्यासाठी हे एक्स्ट्रा स्टोरेज तुम्हाला कसं वाटलं आणि टाकाऊपासून टिकाऊ कसं वाटलं, रियूज केलेला कसं वाटलं ते कमेंट करून नक्की सांगा. आणि जेव्हा तुम्ही हे फ्रीज लावता तर तेव्हा ते मधात वगैरे सुद्धा येत नाही. त्यामुळे अशा पद्धतीने चहापत्तीचा जो काही बॉक्स असतो त्याचा वापर नक्की करा. आता हिवाळा सुरू झाला आहे त्यामुळे वाटाण्याच्या शेंगा भरपूर मार्केटमध्ये येत आहेत, फ्रेश येत आहेत. त्यामुळे आपण एकदाच खूप साऱ्या आणतो आणि फ्रीजमध्ये स्टोअर करून ठेवतो, जेणेकरून त्या महिने जे आहे ते गेल्या पाहिजे. तर आज मी तुम्हाला जे आहे मटार सोलण्याची एकदम उत्तम अशी जी आहे टेक्निक सांगणार आहे, एक ट्रिक सांगणार आहे. तुम्हाला कॉटनचा कपडा घ्यायचा आहे, रुमाल वगैरे काही घेऊ शकता. मी इकडे कॉटनचा रुमाल घेतलेला आहे, कॉटनचाच घ्यायचा आहे, दुसरा घ्यायचा नाही. त्यावरती अशा पद्धतीने वाटाण्याच्या शेंगा तुम्हाला पसरवून ठेवायच्या आहेत. ह्या वाटाण्याच्या शेंगाची ही ट्रिक जी आहे नक्की फॉलो करून बघा आणि तुमचा अनुभव मला कमेंटमध्ये नक्की शेअर करा. नंतर ती रुमालाची दुसरी बाजू त्यावरती अशा पद्धतीने झाकून ठेवायची आहे. आता इथे मी प्रेस जे आहे गरम करून घेतली आहे. तुम्हाला आता हे करत असताना प्रेस चालूच ठेवायची आहे आणि ही प्रेस चालू असताना 2 ते 3 मिनटं तुम्हाला असंच करायचं आहे, प्रेस करायचं नाही. असं केल्याने काय होईल, ज्याही शेंगा आहेत त्यांना थोडंसं जे आहे वाफ क्रिएट होईल आणि त्या स्टीम झाल्यासारख्या होतील, जेणेकरून त्यामधले जे वाटाणे आहेत ते निघण्यास जे आहे खूप मदत होते. आणि जिथे आपल्याला वाटाण्याच्या शेंगा सोलण्यासाठी 10 ते 15 मिनटं लागतात, तिथे अगदी 5 मिनटामध्ये आपण भरपूर शेंगा ज्या आहेत त्या सोलून घेऊ शकतो. तर 2 ते 3 मिनिट प्रेस ऑन ठेवूनच तुम्हाला हे करायचं आहे. मला जे आहे मी प्रेस भरपूर गरम करून घेतली होती आणि मग मी यावरती फिरवलेली आहे. हे करत असताना जर वाटाण्याच्या शेंगा ह्या कवळ्या असतील तर अगदी त्या 1 मिनिटामध्ये ही टेक्निक केल्यानंतर लगेच त्याचे दाणे निघतील. पण जर त्या ज्या आहे त्या निब्बर असतील तर मग ते हे करण्यासाठी तुम्हाला थोडासा जास्त वेळ जे आहे तो द्यावा लागेल. त्यामुळे ही ट्रिक जी आहे ती नक्की फॉलो करून बघा. खूप साऱ्या वाटाण्याच्या शेंगा असतील. आणि यस, मला कमेंट करून एक गोष्ट नक्की सांगा की तुम्ही जे वाटाणे आहे ते फ्रीजरमध्ये स्टोअर करून कशा पद्धतीने ठेवता. जर तुम्हाला त्याची जी आहे ती ट्रिक माहिती करून घ्यायची असेल तर प्लीज कमेंटमध्ये जे आहे ते जे आहे फ्रीज वाटाणा म्हणून नक्की मला सांगा, जेणेकरून मी तुमच्यासोबत जे आहे ती ट्रिक नक्की शेअर करेल. त्यानंतर बघा फक्त तुम्हाला अशा पद्धतीने करायचे, कारण शेंगा ऑलरेडी ओपन झालेले असतात आणि तुम्हाला त्याचे जे काही दाणे आहेत ते या पद्धतीने काढून घ्यायचे आहेत आणि त्याचे जे काही वरचं साल आहे ते फेकून द्यायचं आहे. अशा पद्धतीने वाटाणे सोलण्याची ही जी काही ट्रिक आहे ती तुम्हाला कशी वाटली मला नक्की कमेंट करून सांगा. तुम्हाला या सर्व ट्रिकमधली कोणती ट्रिक सगळ्यात जास्त आवडली तीही मला कमेंट करून सांगा. आणि हो, या पद्धतीने वाटाण्याच्या शेंगांची ही आयडिया तुम्ही कधी बघितली होती का तेही मला कमेंट करायला बिलकुल विसरू नका. हा व्हिडिओ बघितल्याबद्दल तुम्हा सर्वांचे खूप खूप आभार मंडळी. आणि हो, व्हिडिओला जो आहे ते लाईक करायचं बिलकुल विसरू नका. तर बघा, बघता वाटाणे इकडे मी पूर्ण शेंगांचे वाटाणे सोलून घेतलेले आहेत आणि अगदी आपण ते केल्यानंतर अगदी सेकंदामध्ये हे सोलून निघतं.